सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 200 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि हे सगळे एपिसोड तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सुद्धा सलग ऐकायला मिळतील. तन्वी आणि अर्जुन ऑफिसला निघाले होते आणि अर्जुन म्हणाला, तनू, आजपासून खऱ्या अर्थानं प्रोजेक्ट सुरू होते. आज तुझी आणि मिस्टर बन्सलची मीटिंग आहे ना? तुझ्या लक्षात आहे ना तुला काय करायचे? आणि तन्वी म्हणाली, येस बेबी, माझ्या आहे लक्षात. आणि अर्जुन म्हणाला, तू अजून रेडी का नाहीस? चल लवकर. ती म्हणाली, हो, मी 2 मिनिटात तयार होते. मग तन्वीनं अस्मिताला फोन करून विचारलं की विवेकनं कोणत्या रंगाचा शर्ट घातला आहे. अस्मितानं काहीच न विचारता तन्वीवर विश्वास ठेवला आणि नोकरांना फोन करून विचारलं की विवेक सर निघाले का घरातून? नोकर म्हणाला, हो मॅडम, ते आत्ताच निघाले. मग तिनं विचारलं की त्यानं कोणत्या रंगाचा शर्ट घातला आहे आणि नोकरानं सांगितलं की आज त्यांनी ग्रे रंगाचा शर्ट घातला आहे. मग हे अस्मितानं तन्वीला सांगितलं आणि त्याच रंगाची साडी तन्वीनं सुद्धा नेसली आणि ऑफिसला निघाली. आज विवेक पहिल्यांदा अर्जुनच्या ऑफिसला येणार होता. अर्जुनचं ऑफिस पाहून त्याला विशेष काही नवल वाटलं नाही आणि अर्जुननं सांगितल्याप्रमाणे तन्वीची असिस्टंट जरी सपना असली तरी या प्रोजेक्टमध्ये अतुल तिला असिस्ट करणार होता आणि सपना अर्जुनच्या असिस्टंटचं काम पाहणार होती. आणि ठरल्याप्रमाणे मीटिंग रूममध्ये विवेक, तन्वी, अतुल आणि विवेकचा मॅनेजर बसले होते. आणि आता तन्वी विवेकचं लक्ष तिच्या साडीकडे वेधण्याचा प्रयत्न करत म्हणाली, मिस्टर बन्सल, व्हॉट अ सरप्राईज. आजही आपले कपडे एकमेकांशी मॅच झालेत. आणि हे ऐकून विवेकला जास्त काही आश्चर्य वाटलं नाहीच, कारण आता तो सावध होता तन्वीपासून आणि अर्जुनपासून. जरी या मीटिंग रूममध्ये ते दोघे असले आणि अर्जुन दुसरीकडे असला तरी अर्जुनचं लक्ष त्याच्यावर असणार हे त्याला आता चांगलंच ठाऊक होतं. आणि पुन्हा त्याला अर्जुनचं ते बोलणं ऐकून घ्यायचं नव्हतं. आणि एक दुसरं कारण होतं ज्यामुळे त्यानं तन्वीकडे लक्ष दिलं नाही, ते म्हणजे अस्मिता. कारण आता त्याचं लक्ष अस्मिताकडे जास्त जात होतं. तिच्या वागण्यामुळे तो हैराण झाला होता. तिचं त्याच्याकडे होणारं दुर्लक्ष पाहून तो धास्तावला होता की गोंधळला होता की त्याला तिचा राग येत होता हे त्यालाच कळत नव्हतं. पण ती त्याची बायको होती आणि म्हणून तो तिच्याविषयी विचार करत होता. ती आता सुंदर दिसत होती, तिच्यात कॉन्फिडन्स आला होता. आणि जर बायको सुंदर असेल तर बाहेरच्या स्त्रियांकडे लक्ष का जाईल? आणि आता तन्वीनं मुद्दाम विवेकचं लक्ष तिच्यावर जावं म्हणून थोडे नखरे केले आणि तिने पर्समधून लिपस्टिक काढली आणि डार्क केली आणि चेहऱ्यावर थोडी पावडरही थापली. आणि हे सगळं CCTVतून अर्जुन सर बघत होते. आणि तो गालात हसून म्हणाला, काय करते ही? इतके नखरे तर तिने सुरुवातीला कधी माझ्यासाठी सुद्धा, मला तिच्याकडे वळवण्यासाठी, अट्रॅक्ट करण्यासाठी सुद्धा केले नाहीत. आणि आता असं करून ती विवेकची कसली परीक्षा घेते काय माहीत. बहुतेक ती त्याचं अटेन्शन खेचून घेण्याचा प्रयत्न करते. इतके दिवस तिने आणि अस्मिताने मिळून जे काही प्रयत्न केले आहेत त्याचा विवेकवर काय परिणाम झाला असेल हेच तिला बघायचं असेल. आणि आता खरंच विवेकचं अजिबात लक्ष तिच्याकडे गेलं नाही. तो तर अस्मिताच्या विचारामध्ये हरवून गेला होता. तिचं आजचं वागणं त्याला अजिबात आवडलं नव्हतं आणि त्याने तिच्यावर हात उगारला यातही त्याला काही वाटलं नाही. याआधीही त्यानं तिच्यावर खूपदा हात उगारला होता. तिला मारलं होतं, सिगारेटचे चटके दिले होते, पण का कुणास ठाऊक आज त्याला तिची माफी मागू वाटत होती. पण ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत काय काय करत असेल असा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि तो अस्वस्थ झाला होता. आणि आता इकडे तन्वीचा फोन बंद येत होता कारण तन्वी मीटिंगमध्ये होती. आणि आर्यननं अर्जुनला फोन केला आणि अर्जुन गालात हसला. त्यानं त्याचा फोन नंबर छोटू टायगर म्हणूनच सेव्ह केला होता आणि छोटू टायगर होताही तसाच, अगदी डॅडची डुप्लिकेट कॉपी. बोलणं, चालणं, ॲटिट्यूड, स्पष्ट वक्तेपणा, अगदी सगळं सेम टू सेम, अगदी दुसरे अर्जुन सर. आणि अर्जुन फोन घेऊन म्हणाला, बोल टायगर, काय म्हणतोस? कसा आहेस बेटा? आणि छोटू टायगर ओठांचा गोल चंबू करून म्हणाला, डॅड, मला क्रिकेट खेळायचं. अर्जुन म्हणाला, आत्ता तुला क्रिकेट खेळायचं बेटा? ते कसं शक्य आहे बेबी? आता आम्ही ऑफिसमध्ये आहोत की नाही? आर्यन तक्रार करत म्हणाला, या आंटी माझ्याशी अजिबात खेळत नाहीत आणि मला बोर होते. तुम्ही या ना. अर्जुन म्हणाला, आर्यन बेबी, इट्स नॉट पॉसिबल. आता आंटीला जास्त त्रास देऊ नकोस, त्या थकतात आणि त्यांचे पाय दुखतात. मग आर्यन म्हणाला, डॅड,
पिकनिकला जायचं? मग तिकडे आपण खूप खेळू. अर्जुन म्हणाला ओके डन, या विकेंडला आपण पिकनिकला जाऊया. पण आर्यन, पाऊस आहे ना बाहेर आणि क्रिकेट कसं खेळणार? आर्यन म्हणाला मग दुसरं काहीतरी खेळू, हाईड अँड सीक खेळू, पण पिहूला आणि स्वीटीला सुद्धा पिकनिकला घ्यायचं. अर्जुन म्हणाला ओके प्रॉमिस बेटा, या विकेंडला आपण सगळे मिळून पिकनिकला जाऊया. आणि आर्यन म्हणाला आणि डॅड, अस्मिता आंटीला सुद्धा घ्यायचं. अर्जुन म्हणाला ते तू तुझ्या मम्माला सांग, ओके, पण त्या अगोदरच आपण 2 दिवसांनी रिया आत्याकडे जातोय. आर्यन खुश होऊन म्हणाला डॅड खरंच खरंच जायचं रिया आत्तूकडे? अर्जुन म्हणाला येस बेटा, कारण 2 दिवसांनी रक्षाबंधन आहे. आता ठेव फोन, असं म्हणून अर्जुननं फोन ठेवला आणि पुन्हा CCTVमध्ये बघत बसला तन्वी आणि बन्सलची मीटिंग. आणि इकडे तन्वी म्हणाली मिस्टर बन्सल, तुम्ही तर काहीच घेतलं नाही, कॉफी घ्या, थंड होते. विवेक भानावर येऊन थोडा नाराज होऊन म्हणाला नाही नको, आपण पटकन हे डिस्कशन संपवूया, मला निघायचं आहे. आणि तन्वीला तर फार आश्चर्य वाटलं. इतक्या वेळात त्यानं तिच्याकडे एक नजर उचलूनही बघितलं नाही. पहिल्या भेटीतला विवेक आणि आत्ताचा विवेक, खूप फरक होता दोघांमध्ये. आता मीटिंग लवकर संपवली आणि तन्वी म्हणाली मिस्टर विवेक, लंच टाईम झाला आहे, आपण लंच करूया, मी आत्ता ऑर्डर करायला लावते. आणि विवेक खुर्चीतून उठत ब्लेझरचे बटन लावत म्हणाला सॉरी मिसेस देसाई, माझ्याकडे वेळ नाही आणि आपण फक्त बिझनेसच केलेला बरा, जास्त फॅमिलियर होण्याची गरज नाही असं मला वाटतं, असं तो खूपच नाराजीच्या सुरात म्हणाला. आणि हे ऐकून तन्वीने मोठे डोळे गेले आणि मनात म्हणाली वा, याच्यात इतक्या लवकर इतके चेंजेस होतील असं वाटलं नव्हतं. खरं तर त्याचंही अस्मितावर तितकंच प्रेम होतं, पण यशाच्या आणि सौंदर्याची भुरळ पडून त्याचं ते प्रेम कुठेतरी लपलं होतं. ते आत्ता बाहेर येत होतं. त्याच्या मनात आलं असतं तर त्यानं अस्मिताला कधीच घरातून हाकलून दिलं असतं, पण तो फक्त घटस्फोट मागायचा, प्रत्यक्षात तिच्यावर जास्त जबरदस्ती करत नव्हता. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी ती त्याच्यापासून लांब जाऊ नये असं त्याला वाटत होतं. आणि शिवाय तो त्याच्या सेक्रेटरीच्या बोलण्यात जास्त यायचा, तिची त्याच्यावर जास्त भुरळ पडली होती. आणि विवेक म्हणाला ओके मिसेस देसाई, भेटू पुढच्या मीटिंगला, असं म्हणून विवेक अस्मिता कुठे गेली असेल याचा विचार करत निघाला होता. आणि तन्वीनं अस्मिताला फोन केला आणि म्हणाली आमची मीटिंग संपली आहे आणि विवेक निघाला आहे. आता विवेकची गाडी निघाली होती. तो अजूनही तसाच नाराज होता आणि तो खिडकीतून बाहेर बघत होता. आणि मग अस्मिता रस्त्याच्या कडेच्याच एका रेस्टॉरंटमध्ये एका मुलासोबत बसलेली विवेकला दिसली आणि तो ड्रायव्हरला म्हणाला गाडी थांबव. आणि तो गाडीतूनच तिच्याकडे बघत होता. तिने त्याचा हात हातात घेतला होता. दोघेही हसत होते. आता त्याला फक्त अस्मिता दिसत होती, पण त्या मुलाचा चेहरा दिसत नव्हता, फक्त पाठ दिसत होती. आणि त्यानं ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितली आणि त्याला प्रचंड राग आला तिचा. आता तो पुढे जाणार इतक्यात त्यानं स्वतःला अडवलं आणि मनात म्हणाला मी कसा अडवू तिला आणि कोणत्या अधिकारानं तिला जाब विचारू. आणि सकाळसारखंच तिने मला प्रश्न विचारला की माझा काय अधिकार आहे तिला अडवण्याचा, कारण मी सुद्धा तिचा नवरा असताना गर्लफ्रेंड बनवली आहे ना, मग मी काय उत्तर देऊ. आणि तो तसाच घरी गेला आणि अस्मिताची वाट बघत बसला. आणि आता इकडे मीटिंग संपली आणि तन्वीला निरोप आला, मॅडम सरांनी तुम्हाला त्यांच्या रूममध्ये बोलावलं आहे. आणि हे ऐकून अतुल मनात म्हणाला चलो आज का लंच हमारे नसीब में तो अकेले अकेले करना ही है. कारण आता अर्जुन सर आणि तन्वी मॅडम दोघेही एकमेकांना घास भरवून भरवून खातील. नक्कीच सरांचा मूड काहीतरी वेगळाच आहे. आणि मग तन्वी हसून अतुलला म्हणाले अतुल तूही लंच कर आणि आपण पुढचं डिस्कशन करू. यस मॅडम, असं अतुल हसून म्हणाला. आणि तन्वी त्या रूममध्ये गेली आणि म्हणाली अर्जुन का बोलवलंस मला. आणि अर्जुनने तिच्या हाताला पकडलं आणि खेचून तिला स्वतःच्या मांडीवर बसवली आणि तिला मिठी मारत म्हणाला आत्ता मीटिंगमध्ये काय चाललं होतं तुझं. तशी तिने जीभ चावली आणि हसून म्हणाली अर्जुन तू सगळं बघत होतास. अर्जुन म्हणाला माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही आणि मी तुला बघत असतो, कुठूनही कधीही 24 तास मी तुलाच बघत असतो, डोळे उघडे असले तरी आणि डोळे बंद असले तरी. आणि आता पुन्हा हा प्रश्न विचारू नकोस आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आणि तन्वी म्हणाली अर्जुन मी विवेक पहिल्यासारखा आहे की नाही हे चेक करत होते.
आणि अर्जुन तिच्यावर नजर रोखून थोड्या कडक आवाजात म्हणाला, पण त्याला चेक करण्याच्या नादात तू मात्र बदलत चाललीस, त्याचं काय? तू अस्मिताला मदत कर, मी तुला अडवलं नाहीच, पण तू त्यात इन्व्हॉल्व व्हायचं नाही. जी काही मदत असेल ती लांबून करायची. आणि ती नाराज झाली आणि म्हणाली, सॉरी बेबी, मी पुन्हा असं नाही करणार. आणि ती त्याच्या मांडीवरून उठायला लागली. त्यानं तिला तशीच मांडीवर दाबून पकडली. ती पुन्हा आणखीन जास्त नाराज चेहरा करून म्हणाली, अर्जुन सोड ना प्लीज. अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालत म्हणाला, तनू मला भूक लागली आहे. ती म्हणाली, 1 मिनिट थांब, तुला वाढते मी. अर्जुन म्हणाला, तनू मला तुझ्यासोबत जेवायचं आहे. तन्वी तशीच नाराज राहून म्हणाली, अर्जुन मला भूक नाही. अर्जुन म्हणाला, पण तनू मी खाईन तर तुझ्यासोबतच खाईन, नाही तर मीही खाणार नाही. आणि आता ती म्हणाली, ठीक आहे, सोड मला, मी दोघांच्या प्लेट घेते. त्यानं तिला सोडली आणि तिने दोघांच्या प्लेट वाढल्या आणि त्याची प्लेट त्याच्या पुढे सरकवत म्हणाली, घे अर्जुन, खा. आणि आता पटकन अर्जुननं तिच्या तोंडातच तोंड घातलं आणि डीप किस करू लागला. त्याच्या या अचानक हल्ल्याने बेसावध असलेली तन्वी मागे सोप्यावर पडली आणि अर्जुन अर्धा तिच्या अंगावर आला. आणि आता ती खूप नाराज होती, त्यामुळे ती त्याला साथही देत नव्हती आणि विरोधही करत नव्हती. आणि त्यानं मात्र तिची सगळी लिपस्टिक खाऊन टाकली. ती फक्त डोळे मिटून गप्प पडली होती. आणि मग तिच्या तोंडातून तोंड बाजूला काढत तो स्वतःचे ओठ पुसत म्हणाला, आता ठीक आहे. आणि ती म्हणाली, काय ठीक आहे? अर्जुन म्हणाला, तू लिपस्टिक लावली होती ना मघाशी, ती पुसून टाकली. आणि ती थोडी गालात हसली. अर्जुन सरांना तर तिने इतरांचं अटेन्शन खेचून घेण्यासाठी केलेली एकही गोष्ट आवडत नव्हती. आणि अर्जुन तिला खालून वरपर्यंत बघत म्हणाला, आणखीन एक गोष्ट मला करू वाटते, जी तू बन्सचं अटेन्शन खेचून घेण्यासाठी करत होतीस. ती म्हणाली, काय? अर्जुन म्हणाला, ही साडी त्याच्याशी मॅच करायची होती ना तुला, मला तीसुद्धा काढून टाकू वाटत आहे. असं म्हणून त्यानं तिच्या निऱ्यांना हात घातला. तशी ती हसली आणि आश्चर्याने डोळे मोठे करून म्हणाली, अर्जुन वेडा आहेस का तू? हे ऑफिस आहे. अर्जुन म्हणाला, हे ऑफिस माझं आहे आणि बायको माझीच आहे. तन्वी म्हणाली, अर्जुन वेडा कुठला, सोड बरं साडी. तू ना अजिबात बदललेला नाहीस, खूप खुनशी आहेस तू अजूनही. अर्जुन म्हणाला, जितका बदललोय तितक्यातच समाधान मानून घ्या मॅडम. असं म्हणून त्यानं एक घास घेतला आणि तिच्या तोंडासमोर नेला. तिने तो घास खाल्ला आणि तिनंही त्याला एक घास चारला आणि म्हणाली, पण बेबी तू होतास ना माझ्यासोबत, म्हणून मी हे केलं. तू नसताना मी नाही असलं काही करणार. अर्जुन म्हणाला, मी असलो काय किंवा नसलो काय हे असं कधीच करायचं नाही, कारण हे मला आवडत नाही. गॉट इट? असा तो खूप कडक आवाजात म्हणाला. आणि तन्वी म्हणाली, येस बेबी, सॉरी अगेन. आणि आता लंच करून दोघेही कामाला लागले. ऑफिस सुटलं, दोघे घरी गेले. तो तिला म्हणाला, तनू 2 दिवसांनी रक्षाबंधन आहे, सुट्टीच आहे, काय प्लॅन करूया? ती म्हणाली, ओके, मी ठरवते काहीतरी. आणि आर्यनची फरमाईश पिकनिकची आली आहे माझ्यापर्यंत, मला वाटतं पिकनिकच प्लॅन करूया. अर्जुन म्हणाला, ओके, नॉट बॅड आयडिया. मग एक काम करूया, आणखीन एक सुट्टी देऊया ऑफिसला जोडूनच, म्हणजे सगळेच खुश आणि आपलीही पिकनिक छान होईल. तन्वी म्हणाली, ओके, गुड आयडिया. आणि तन्वी आता लाडात आली आणि त्याच्या छातीवर डोकं घासू लागली. अर्जुन म्हणाला, तनू आज नको, सकाळी लवकर ऑफिसला जाऊया आणि कामं संपूया, म्हणजे सुट्टी घेता येईल ना आणि लॉसही होणार नाही. ती त्याला किस करत म्हणाली, ओके, पण इथे लॉस होईल त्याचं काय? अर्जुन तिला मिठीत घेत तिच्या डोक्यावर थोपटत म्हणाला, तो मी आत्ताही भरून काढला असता, पण नको, फिर कभी फुर्सत से देखेंगे. असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतलं आणि झोपला. आणि अस्मिताला खूप रात्र झाली तरी ती घरी आली नव्हती. विवेक मात्र तिची वाट बघत बसला होता आणि त्याच्या सेक्रेटरीचा त्याला फोन आला. आणि ती म्हणाली, विवेक मी येते तुझ्याकडे. सॉरी बेबी, मी सकाळी तुझ्यावर चिडले. आणि विवेकनं आता डोक्याला हात लावला आणि आता त्याला फक्त अस्मिताशी बोलायचं होतं. त्याला सेक्रेटरी नको होती. ती असल्यावर अस्मिताशी बोलता येणार नव्हतं. ती खूप मध्ये मध्ये करते आणि ही सवय विवेकनंच तिला लावली होती. विवेक तिला खोटं बोलत म्हणाला, नाही अगं, ऐक ना, आज नको येऊ, मी जरा आजारी आहे. आणि त्याची काहीच चौकशी न करता
काय होतंय, कसं आहेस, औषध घेतलंस का वगैरे काहीच न म्हणता तिनं फोन ठेवला आणि झोपली. आणि विवेकचा सुद्धा डोळा लागला. इतक्यात दरवाजासमोर गाडीचा आवाज आला. त्यानं डोळे उघडले आणि घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 12:30 वाजले होते. त्यानं खिडकीतून पाहिलं तर अस्मिता एका गाडीतून उतरली होती आणि कोणाला तरी हसून बाय करत होती आणि फ्लाइंग किस देत होती. आणि मग ती आत आली. विवेक तिच्या समोर थांबला आणि म्हणाला, ही वेळ आहे का घरी यायची? अस्मिता त्याला उलट उत्तर देत म्हणाली, विवेक तू अजूनही जागा आहेस? अरे हो, तुझी गर्लफ्रेंड असेल ना तुझ्यासोबत, म्हणून जागा असशील. विवेक रागात म्हणाला, आज ती नाही आली, मी एकटाच जागा आहे, तुझी वाट बघतोय. आणि अस्मिता आश्चर्यानं म्हणाली, सरप्राईज? आज ती नाही आली म्हणजे कमाल आहे नाही? असं म्हणून ती थोडीशी तिरकी चालत तिच्या बेडरूममध्ये निघाली. आणि विवेकनं तिचा हात पकडला आणि म्हणाला, आधी मला सांग, तू इतक्या रात्री घरी का आलीस? कुठे गेली होतीस? अस्मितानं त्याला बोलण्यासाठी तोंड उघडलं आणि विवेकला तिच्या तोंडाचा वास आला आणि तो तिला म्हणाला, अस्मिता तू चक्क ड्रिंक केलीस? अस्मिता म्हणाली, त्यात एवढं आश्चर्य वाटून घ्यायचं काय कारण आहे विवेक? आजकालच्या हाय प्रोफाईल पुरुषांना ड्रिंक केलेल्याच मुली आवडतात. तुला सुद्धा तुझी गर्लफ्रेंड अशीच ड्रिंक केलेली आवडते ना? तू तिच्यासोबत ड्रिंक करतोस की नाही? आणि खूप एन्जॉय करतोस बेडवर, हो ना? तसंच माझ्या बॉयफ्रेंडला सुद्धा मी ड्रिंक केलेली आवडते आणि आम्हीसुद्धा खूप एन्जॉय. असं म्हणून तिनं जीभ चावली आणि म्हणाली, सॉरी, हे आमचं बेडरूम सिक्रेट आहे, ते मी कोणाला नाही सांगू शकत. असं म्हणून ती हसत हसत बेडरूममध्ये निघाली. आता विवेकला तिचा खूप जास्त राग आला. त्यानं पुन्हा तिला हाताला पकडलं आणि रागात म्हणाला, मी तुझा नवरा आहे आणि तुला लाज नाही वाटत माझ्यासमोर असं बोलताना? आणि ती म्हणाली, नवरा आणि तू? आणि काहीतरी आठवत म्हणाली, ओके, तू माझा नवरा आहेस म्हणून तुला सांगते की यापुढे मला असले प्रश्न विचारू नकोस प्लीज. आणि तुझ्यासारखी मी इतरांचा सहारा घेऊन घरी यायला लागले, इतकी ड्रिंक करत नाही. आणि तू माझा नवरा फक्त नावाला आहेस. नवरा कसा असतो हे पाहायचं असेल तर मिस्टर अर्जुनकडे बघ. किती ती काळजी आणि किती ते प्रेम त्यांचं मिसेस तन्वीवर. तू तर मला साधं मूलसुद्धा होऊ नाही दिलंस, कारण तुला आपलं नातं घट्ट होऊ द्यायचं नव्हतं. मग मलाही तुझी पर्वा नाही. असं म्हणून ती स्वतःचा हात सोडवून घेत बेडरूममध्ये निघाली. आता ती त्याला नीट उत्तरसुद्धा देत नव्हती. विवेक तिला चिडून म्हणाला, नक्की तुझ्या मनात काय आहे? आणि अस्मिता म्हणाली, जे तुझ्या मनात आहे तेच, आणि निघून गेली. विवेकसुद्धा तिच्या पाठीमागे गेला. इतक्यात अस्मितानं दरवाजा त्याच्या तोंडावर लावून घेतला आणि विवेकनं चिडून दरवाजावर बुक्की घातली आणि म्हणाला, नक्की हिचा बॉयफ्रेंड कोण आहे हे शोधलंच पाहिजे. पण शोधून तरी काय उपयोग? जर अस्मिताच ऐकत नसेल तर त्याला बोलून उपयोग होणार नाही. असं म्हणून तो निराश झाला आणि पुन्हा एकदा त्यानं रागात दरवाजावर बुक्की घातली आणि त्याची बोटं दुखली आणि तो जोरात ओरडला.